नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव. आपले सहर्ष स्वागत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण घर बसल्या 106 रुपयेमध्ये कशा पद्धतीने पॅन कार्ड काढू शकतो व आपल्याला ते मागवू शकतो. आता त्यावर मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की माझं पॅन कार्ड काढलेलं आहे, गहाळ झालं आहे, कुठे पडलं आहे माहीत नाही आहे, हरवलं आहे. तर मी नव्याने कशा पद्धतीने पॅन कार्ड काढू शकतो. तर त्यासाठी काळजी करू नका. तर आपल्याला फक्त 50 रुपयेमध्ये घर बसल्या पॅन कार्ड आपल्या राहत्या घराच्या ॲड्रेसवर येऊन जाईल. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला ह्याची संपूर्ण A to Z सर्व प्रोसेस सांगणार आहे की आपण घर बसल्या कशा पद्धतीने पॅन कार्ड घरी मागवू शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला काहीसा असा सरफेस दिसेल. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुगलच्या सर्च बारमध्ये पॅन कार्ड रीप्रिंट असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट फॉर रीप्रिंट ऑफ पॅन कार्ड MSDL ही वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीसा असा सरफेस दिसेल. ह्या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण त्यावर क्लिक करून देखील डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तर यावर आपल्याला पॅन कार्डसाठी ह्या ठिकाणी आपल्याला 50 रुपये चार्ज केले जातील. आणि जर आपल्याला पॅन कार्ड जे आहे आउट ऑफ इंडिया मागवायचं असेल तर त्यासाठी 959 रुपये आपल्याला चार्जेस लागतील. तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने पॅन कार्ड जे आहे आपण घर बसल्या मागवू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला इथे पॅन नंबर लिहायचा आहे. पॅन नंबर लिहिल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड इथे टाकायचा आहे. 12 आकडी नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपलं जन्माचा महिना टाकायचा आहे. महिना टाकल्यानंतर आपल्याला जन्माचा वर्ष टाकायचा आहे. आणि जर आपल्याकडे GST असेल, GST नंबर टाकला नाही तरी चालून जातं. त्यानंतर आपल्याला ह्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या आपल्याला एक्सेप्ट करायच्या आहेत. आणि आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणल्यानंतर आपला पॅन नंबर या ठिकाणी येईल, मोबाईल नंबर या ठिकाणी येईल, जीमेल ID आपले जीमेल ID जे आहे ते आपल्याला इथे येईल. आणि संपूर्ण ॲड्रेस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तो ॲटोमॅटिकली फिल केला जाईल. त्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेशनसाठी आपल्याला OTP जो आहे तो कशावर हवा आहे त्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपल्याला ईमेलद्वारे हवा असेल तर ईमेलवर क्लिक करा. मोबाईल नंबरद्वारे हवा असेल तर मोबाईल नंबरवर क्लिक करा. आणि आपल्याला दोन्हीकडे हवा असेल तर बोथ यावर क्लिक करा. त्याने आपला कोड जो आहे तो आपल्याला दोन्हीकडे येईल. त्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या ॲग्री करायच्या आहेत आणि जनरेट OTP म्हणायचं आहे. जनरेट OTP म्हटल्यानंतर आपल्याला काहीसा असा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरमध्ये आपल्याला एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट म्हणायचं आहे. व्हॅलिडेट म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल ज्यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. जे मी सांगितलं 50 रुपये आपल्याला भरावे लागतील ते आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. तर ह्यामध्ये आपल्याला सेकंड ऑप्शन आपण निवडायचं आहे, पेमेंट ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल डेस्क. हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. आपल्याला 50 रुपयाची आपली प्रोसेसिंग फी सांगितली जाईल. त्यामध्ये आपल्याला थर्ड ऑप्शनला लिहून येईल आपण पॅन कार्ड ऑफिसला किंवा पॅन कार्ड काढते वेळी दिलेल्या पॅन कार्डवर जो ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवर आपल्याला हे जे पॅन कार्ड जे आहे ते पोस्टामार्फत येऊन जाईल. या ठिकाणी याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन वाचायचे आहेत आणि
आय ॲग्री टू दी टर्म्स ऑफ सर्व्हिस यावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट बोलायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला पे कन्फर्म करायचं आहे. पे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला असे 4 ते 5 ऑप्शन येईल. त्यामध्ये आपण नेट बँकिंग म्हणा, क्रेडिट कार्ड म्हणा, डेबिट कार्ड म्हणा, QR कोड, वॉलेट या सर्व पद्धतीने आपण जे आहे पेमेंट करू शकतो. तर आपण सिम्पली QR कोड निवडायचा आहे. QR कोड निवडल्यानंतर आपल्याला इथं सिम्पली भीम UPI म्हणायचं आहे. भीम UPI म्हटल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी एक स्कॅनर दिला जाईल. तो स्कॅनर स्कॅन करून आपल्याला UPI थ्रू पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपला जो आहे ट्रान्झॅक्शन ID दिसेल, त्यामध्ये रेफरन्स नंबर दिसेल, आपला टाईम दिसेल, किती रुपये केले ते दिसेल आणि आपण जे केलेलं पेमेंट जे आहे सक्सेसफुल झालं आहे याची माहिती या ठिकाणी येईल. याची माहिती आल्यानंतर आपल्याला कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला एक PDF येईल. जी PDF एक पावती असेल, आपण 50 रुपये पे केलेली आणि त्याच्यावरती आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर येईल. तो ॲक्नॉलेजमेंट नंबर आपल्याला त्या पावतीवर देखील येईल आणि वरती स्क्रीनवर देखील येईल. तर तिथला पावती नंबर जो आहे तो आपल्याला नोट करून ठेवायचा आहे आणि नोट करून ठेवल्यानंतर आपल्याला तो पुढे आपलं जे रिक्वेस्ट आहे ती आपल्याला ट्रॅक करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरी पॅन कार्ड आपलं मिळून जाईल. जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला 4 ते 5 दिवसात जर आपल्या घरी आपल्याला पॅन कार्ड आलं नाही तर आपल्याला सिम्पली गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर चेक पॅन कार्ड स्टेटस चेक असा ऑप्शन येईल. त्यामध्ये आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यावर स्टेटस ट्रॅक सर्च फॉर पॅन असं ऑप्शन येईल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असा काहीसा सरफेस दिसेल. त्यावर आपल्याला ॲप्लिकेशन टाईप पॅन न्यू आणि चेंज रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं आहे आणि त्याखाली आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर दिसेल. त्या ॲक्नॉलेजमेंट नंबर रेफरन्स नंबर जो आहे तो आपण नोट डाऊन केला होता तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा जो आहे तो कॅप्चा आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणल्यानंतर आपल्याला डिटेल आल्यानंतर ह्यावर आपल्याला जे आपलं पॅन कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने पाठवण्यात आलेलं आहे त्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपल्याला जर ही स्पीड पोस्ट जे आहे ते बिल नंबर दिलं जाईल ते आपल्याला नोट करायचं आहे. नोट केल्यानंतर आपल्याला आपलं पॅन कार्ड जे आहे ते कुठे आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर त्यावर गुगलवर जायचं आहे. आपल्याला गुगलवर गेल्या इंडियन पोस्ट हे सर्च करायचं आहे. इंडियन पोस्ट सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सर्वे दिसेल. त्यावर आपल्याला ट्रॅक कन्साइनमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यावर आपल्याला इथे आपला रेफरन्स नंबर टाकायचा आहे. रेफरन्स नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे आणि ट्रॅक नाव बोलायचं आहे. ट्रॅक नाव बोलल्यानंतर आपल्याला आपलं जे पॅन कार्ड आहे ते आत्ता कुठे आहे हे आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण फक्त 50 रुपयामध्ये घर बसल्या पॅन कार्ड मागवू शकता. तर आपण मागवल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला आपलं पॅन कार्ड जे आहे ते प्लॅस्टिकचं पॅन कार्ड आपल्याला आपल्या राहत्या पत्त्यावर मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्या फक्त 50 रुपयामध्ये आपलं हरवलेलं किंवा तुटलेलं पॅन कार्ड आपण मागवू शकतो. जर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याला काय याबद्दल मदत हवी असेल तर मला कमेंट करून कळवा. मी नक्की मदत करेन. अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.